बघा, आपण काल नाऊन पाहिलेलं आहे किंवा त्या शब्दाच्या 8 जाती आहेत त्या पाहिलेल्या आहेत. आता आपण त्याचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे इंग्लिश मधील विभक्ती, त्यालाच केस म्हणतात. विभक्तीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? केस म्हणतात. आता विभक्ती जसं मराठीमध्ये आहे प्रथमा तसंच आहे, परंतु थोडस फरक आहे. इंग्लिशमध्ये एवढ्या विभक्ती नाहीत जेवढ्या मराठीमध्ये आहेत. बघा, आता जेव्हा नाम किंवा सर्वनाम वाक्याचा कर्ता म्हणून काम करते तेव्हा त्या नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती प्रथमा असते, म्हणजेच नॉमिनेटिव्ह केस. त्यालाच काय म्हणायचं? नॉमिनेटिव्ह केस. फॉर एक्झाम्पल, इथं पहा काही वाक्य दिलेली आहेत. इथं नंबर 1 आहे महेश बिल्ट अ हाऊस. त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? महेश बिल्ट अ हाऊस महेश सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. तर या महेश ची जी केस आहे ती काय आहे? प्रथमा आहे. कोणती केस आहे ही? प्रथमा. किंवा नंबर 2 बघा, राज हे नाऊन आहे. मुळात हे काय आहे? नाऊन आहे. आणि त्याची विभक्ती काय आहे? कर्त्याची विभक्ती काय असते? प्रथमा. तसंच आहे, म्हणजे जो तत्व आहे ते तत्व सेमच आहे. फक्त इथं काय केलेलं आहे? महेश समजा पुढं कुठं आलं तर त्याची विभक्ती काय होऊ शकते? बदलू शकते, जसं मराठीमध्ये आहे तसं. तर आपल्याला इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, इंग्लिश मधील जी नॉमिनेटिव्ह केस आहे म्हणजे प्रथमा विभक्ती आहे, तर ती केव्हा असते? जेव्हा नाम किंवा सर्वनाम वाक्याचा कर्ता, नाम किंवा सर्वनाम वाक्याचा कर्ता असतो तेव्हा त्याची विभक्ती कोणती असते? नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती असते. जसं इथं महेश आहे, इथं सब्जेक्ट राज आहे, इथं गोपाल आहे, त्याच्यानंतर इथं अ सॉन्ग आहे. याची सुद्धा काय आहे? सगळ्यांची जी विभक्ती आहे म्हणजे केस आहे ती कोणची आहे? प्रथम आहे. त्याच्यानंतर इथं बघा, हंटर फर्स्ट केस आहे इथं, म्हणजे नॉमिनेटिव्ह केस आहे. इथं नाऊनची कोणती केस आहे? नॉमिनेटिव्ह आहे. इथली नॉमिनेटिव्ह आहे का? हे पण नाऊनच आहे, परंतु याची केस नॉमिनेटिव्ह आहे का? नाही, फक्त याचीच केस नॉमिनेटिव्ह आहे, कारण हे सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे कर्ता. कर्त्याची विभक्ती प्रथम असते, म्हणजे तिथं सुद्धा काय आहे? नॉमिनेटिव्ह आहे. तसंच राजेश. आता त्याच्यानंतर पुढं पहा, आता इथं पण नाव नाही, तसं मी तुम्हाला सांगितलं हे द हंटर, द हंटर हे सुद्धा नाऊन आहे आणि द लायन हे सुद्धा नाऊन आहे, परंतु द हंटरची इथली विभक्ती काय आहे? नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे द हंटर. द लॉयन हे नॉमिनेटिव्ह मध्ये नाही. आता पहा, पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की द लॉयन हे कशामध्ये आहे. दुसरी जी आपली केस आहे ती आहे ऑब्जेक्टिव्ह केस. कुठली केस आहे? इंग्लिशमध्ये केस म्हणजे विभक्ती. तर पहिली होती आपली नॉमिनेटिव्ह, दुसरी आहे कोणती आहे? दुसरी कोणती आहे? ऑब्जेक्टिव्ह, म्हणजेच द्वितीया विभक्ती. तर बघा, जेव्हा एखादे नाम सकर्मक क्रियापदाचे कर्म म्हणून काम करते तेव्हा त्या नामाची विभक्ती द्वितीय असते. फॉर एक्झाम्पल अ लेटर आणि राजेश. आता राजेश हे नाऊनच आहे, अ लेटर सुद्धा हे नाऊनच आहे, परंतु याची केस ही कोणती केस असणार आहे? आता आपण शिकल्याप्रमाणे राजेशची केस कोणती आहे? नॉमिनेटिव्ह केस आहे. कोणती केस आहे? नॉमिनेटिव्ह. हा, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. परंतु अ लेटरची केस नॉमिनेटिव्ह आहे का? नाही. ती कोणती आहे? द्वितीय आहे. द्वितीय म्हणजेच कोणती? ऑब्जेक्टिव्ह केस आहे. समजतंय? म्हणजे एकाच वाक्यात जर 2 नाउन आलेले असतील तर क्रियापदाच्या अगोदर जे असेल ते नॉमिनेटिव्ह केसचा असेल, क्रियापदाच्या नंतरचा असेल ते ऑब्जेक्टिव्ह केसचा असेल. बघा, आता पुढे गेल्यानंतर अजून लक्षात येईल तुमच्या, सी हे सुद्धा काय आहे? एक सर्वनाम आहे. इथं काय आहे? नॉमिनेटिव्ह आहे हे. इकडं मात्र हे टेबल हे नाउन काय आहे? ऑब्जेक्ट आहे. महेश नॉमिनेटिव्ह केस आहे. बुक्स हे काय आहे? ऑब्जेक्टिव्ह केस आहे. सगळ्यांच्या लक्षात येतंय?
पुढे गोष्ट. नंबर 4 हे नॉमिनेटिव्ह केस आहे, परंतु इथं मात्र ऑब्जेक्टिव्ह केस आहे. शब्दयोगी अव्ययानंतर येणारे नाम द्वितीय विभक्तीतच असते. ठीक आहे, 2 शिकलो आपण केसेस. फर्स्ट होती सब्जेक्टिव्ह केस किंवा त्याला काय म्हटलं जातं, नॉमिनेटिव्ह, आणि दुसरी जी आहे ती आता आपण पाहिलेली ऑब्जेक्टिव्ह. Objective. आता तिसरी पाहूया. तिसरी आहे पझेसिव्ह. याच्यात आपण चूक करण्याची शक्यता असते आणि हीच केस एक्झामला विचारली जाते. पहिल्या 2चा एवढा काही जास्त संबंध येत नाही विचारण्यामध्ये, मात्र या केसवरती आपला प्रश्न असतो. बघा, पझेसिव्ह म्हणजेच जिनेटिव्ह. पझेसिव्ह म्हणजेच काय, जिनेटिव्ह केस. षष्टी विभक्ती. कसली, षष्टी. षष्टी म्हणजेच काय, सा, जे. ची, चे. आपल्याला माहित आहे ना षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत. साचीचे. राईट. तर आता बघा, त्यालाच पझेसिव्ह किंवा जिनेटिव्ह केस म्हणायचं, षष्टी विभक्ती. बघा इथं काय आहे, दॅट हे प्रोनाउन आहे, हे नाउन ह्याच्यात आहे, नॉमिनेटिव्ह मध्ये आहे. मोहनस्कार. मोहनस्कार. आता इथं यस प्रत्यय म्हणजेच काय असेल, चाची, चे. आता मोहनची जी इथली केस आहे ती कोणती केस आहे, पझेसिव्ह आहे. काय आहे, पझेसिव्ह केस आहे. कारण त्याला अपॉस्ट्रॉफी दिलेला आहे. म्हणजे काय, दॅट इज मोहनस्कार. कुणाची कार आहे, ताबा कुणाचा आहे, पजेस म्हणजे ताबा असणे. कुणाचा ताबा आहे इथं या कारवरती, मोहनचा. चा. चा. चा म्हणजेच काय असेल, षष्टी विभक्ती असेल, त्याला जिनेटिव्ह किंवा पझेसिव्ह केस म्हणतात. सोपा आहे. दिस इज कमलाज बुक. हुज बुक इज दिस, दिस इज कमलाज बुक. कमला. म्हणजे कुणाच, हा, हे सुद्धा काय आहे, पझेसिव्ह केसचं एक्झाम्पल आहे. त्याच्या पुढे बघा, राज बायसिकल. कुणाची बायसिकल आहे, राज म्हणजे पझेसिव्ह केस आहे. कोणती आहे, पझेसिव्ह केस आहे. त्याच्यानंतर चौथी केस म्हणजे चतुर्थ विभक्ती आलेला आहे इथं. चतुर्थ विभक्ती म्हणजेच डेटिव्ह. काय शब्द आहे, डेटिव्ह केस. चतुर्थी विभक्ती. बघा, अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते व प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीय असते. जेव्हा वाक्याची क्रिया एकाच वेळी वस्तू आणि व्यक्तीवर घडत असते, अशा वेळी वस्तू काय असतं, वस्तू प्रत्यक्ष कर्म असतं, तर व्यक्ती काय असतं, अप्रत्यक्ष कर्म. एवढंच लक्षात ठेवायचं. वस्तू प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सगळ्यांच्या लक्षात येत आहे हे काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि हे काय आहे, इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष आणि डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष. बघा आता, आता बघा इथं काय दिलंय, अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती आहे, चतुर्थी. म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतोय, डेटिव्ह म्हणतोय. डेटिव्ह, डेटिव्ह. आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असणार, ऑब्जेक्टिव्ह केस असणार. इथं मात्र काय असणार, ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह केस इथं असणार, आणि इथं अप्रत्यक्ष असेल त्यावेळेस डेटिव्ह. लक्षात ठेवायचं. हा, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरती एखादा प्रश्न आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये असण्याची शक्यता असते. ठीक आहे, बघा आता, आय गेव राकेश. इथं हे काय, कुठली केस आहे, डेटिव्ह म्हणजे चतुर्थी केस आहे, डेटिव्ह. हर ही डेटिव्ह आहे. त्याच्यानंतर माधव बॉट हिज डेटिव्ह आहे. तर या तुम्ही सगळ्या लक्षात ठेवायच्या. अ डायलॉग, हिज डॉटर अ डायलॉग. त्याच्यानंतर जी नेक्स्ट केस आहे ती आहे होकेटिव्ह. कुठली केस आहे, द होकेटिव्ह केस ऑर नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस. नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस म्हणजेच संबोधन
संबोधलेला असेल बघा, ज्याला उद्देश किंवा संबोधन बोलले जाते त्या नावाची संबोधन विभक्ती असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाक्य येऊ शकतं, वाक्य येईल तुम्हाला फॉर एक्झाम्पल गॉड हेल्प हिम आणि गॉडला अंडरलाईन केले असेल आणि वरती प्रश्न असेल आयडेंटिफाय द केस ऑफ द फॉलोइंग नाउन, तर तुम्ही याला काय करायचंय, व्यवस्थित संबोधन, काय सांगायचंय, संबोधन. आता तुम्हाला इथून पण लक्षात येत असेल की ऍड्रेस म्हणजे काय आहे, संबोधन. व्होकेटिव्ह केस और नॉमिनेटिव्ह ऑफ ऍड्रेस आहे. फक्त नॉमिनेटिव्ह आहे का, नॉमिनेटिव्ह फक्त आहे का, नाही, नॉमिनेटिव्ह ऑफ ऍड्रेस किंवा व्होकेटिव्ह ह्या दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा. तसंच इथं काय आहे, गॉडच्या ठिकाणी नॉमिनेटिव्ह ऑफ ऍड्रेस आहे. त्याच्यानंतर नंबर 2 कम इन टू द गार्डन संदीप, हे काय आहे, नॉमिनेटिव्ह ऑफ ऍड्रेस आहे, नॉमिनेटिव्ह ऑफ ऍड्रेस. त्याच्यानंतर कम हिअर कबीर, नॉमिनेटिव्ह ऑफ ऍड्रेस. ऍड्रेस कुणाला केलेला आहे, कबीरला. कुणाला उद्देशून बोललेला इथं, कबीरला. इथं सुद्धा कबीर. तर आपल्याला आता या 5 विभक्तीमध्ये लक्षात ठेवायचं काय आहे, तर संबोधन ज्याला उद्देशलेलं आहे त्याला नॉमिनेटिव्ह ऑफ ऍड्रेस. त्याच्यानंतर डेटिव्ह, डेटिव्ह म्हणजे काय, अप्रत्यक्ष, तर सांगितलेलं आहे अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते. त्याच्यानंतर पजेसिव्ह म्हणजे जिनेटिव्ह, चाचीचे, आणि ज्यावेळेस नाउन आणि एखादे नाम सकर्मक क्रियापद असते त्यावेळेस मात्र काय असणार, ऑब्जेक्टिव्ह केस असणार. त्याच्या अगोदरची जी पहिली आहे ती पहा. आता नाम किंवा सर्वनाम वाक्याचा कर्ता असेल तर काय असते, ती प्रथमा विभक्ती असते. प्रथमा म्हणजेच नॉमिनेटिव्ह इथं आहे. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला एखादा मार्क येण्याची शक्यता असते. ठीक आहे, आता हे झालं आपलं केसचं झालं. आता त्याच्यानंतर महत्वाचा इंग्लिशचा जो पार्ट आहे तो आहे जेंडर. तर याच्यावरती सुद्धा 1 मार्क असतो, विभक्तीवरती 1 मार्क असतो, जेंडरवरती 1 मार्क असतो आणि नंबरवरती 1 मार्क असतो. नंबर म्हणजे काय, नंबर म्हणजे काय इंग्लिशमध्ये, हॅलो हॅलो, हा सर. आवाज, हा, नंबर म्हणजे वचन, नंबर म्हणजे काय, वचन. जेंडर म्हणजे लिंग आणि केस म्हणजे विभक्ती. जसं आपण मराठीत शिकलेलो आहे सेम तेच, लिंग वचन विभक्ती. तसंच इथं सुद्धा विभक्ती, लिंग आणि खाली आपण वचन पण पाहणार आहोत. तर लिंग इथलं 1 मार्काला विचारलं जातंय. आता इंग्लिशमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे 4 प्रकारची जेंडर आहेत. बघा, जेंडरच्या इंग्लिशमध्ये एकूण 4 प्रकार होतात. नंबर 1 आहे मस्क्युलिन अर्थात पुल्लिंग, फेमिनिन स्त्रीलिंग, कॉमन सामान्य आणि न्यूटर नपुंसकलिंग. 4 पण लक्षात आलेत का, हे मस्क्युलिन शब्द लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, पुल्लिंग, फेमिनिन स्त्रीलिंगी, कॉमन सामान्य आणि न्यूट्रल किंवा न्यूटर नपुंसकलिंग. आता यांची रूप पहा, थोडंसं पाठांतर करावं लागतं इथं, परंतु याच्यावरती प्रश्न असतो आपणास. बघा, बॉय हे काय आहे, मस्क्युलिन आहे का फेमिनिन आहे, मस्क्युलिन. हा, त्याचं काय झालेलं आहे, फेमिनाईन. गर्ल, गर्ल. जेंटलमॅन, लेडी, कॉल्ट, फिली, निफ्यू, निस. व्यवस्थित करायचं. जरा म्यूट करा, कुणाच तरी जास्त आवाज लागलेला आहे पाठीमागचं बॅकग्राऊंड. लॉर्ड, लेडी, डॉग, बीच, हार्ट, रो, बॅचलर, स्पिन्स्टर, हॉर्स, मेअर, हॉर्स माहिती आहे आपल्याला, मेअर, बक, डो, हजबंड, वाईफ, ग्रेट अंकल, ग्रेट आंटी, बुल, काऊ, उशर, उशरर्स, उशर्स, किंग, क्वीन. हे तर सोपंच आहे.
पुढे जाऊया. परीक्षेला येणार मागच्या वेळेस आलतं हे मॉन्क, नन, बुलक, हायफर, कॉक, हेन, ड्रेक, डक, लॉयन, लॉयनस, जायंट, जायंटेस, टॉम, क्वीन. त्याच्यानंतर मीटर, स्पॉनर, मासा. त्याच्यानंतर बघा झार, हे सायलेंट आहे, झरीना, सी सायलेंट आहे तिथलं. त्याच्यानंतर राम, इव, राम नाही, हे काय आहे, रॅम आहे, रॅम, रॅम, इव, स्टॅग, हिंट, मग हाइंड म्हणतात त्याला, काळवीट, मादी, ड्रोन, बी. लक्षात ठेवायचे, याच्यातून येत असतं एखादं दुसरं बरं का. मॅनेजर, काय होतं मॅनेजरचं, पॅट्रन, पॅट्रनेस, पोएट, पोएटेस, मागच्या वेळेस एका पेपरला आलेलं होतं. त्याच्यानंतर अबॉट, अबेस. ठीक आहे, हे काय आहे, सॉंगस्टर, सॉंगस्ट्रेस, गॉड, गॉडेस, लॉर्ड, लेस. त्याच्यानंतर फियान्स, फियान्सी, बोर, सो, स्वेन, निम्फ. त्याच्यानंतर काय आहे, स्लोविन, स्लट. बघा पियर, पियरेस, प्रिस्ट, प्रिस्ट्स, प्रिस्टेस, ट्रेटर, ट्रेटर्स, फाउंडर, फाउंड्रेस. त्याच्यानंतर प्रॉफिट एकदा आलं होतं, प्रॉफिट, प्रॉफिटेस, बर्मॅन, बर्मेट. त्याच्यानंतर स्टीवॉर्ड करून ठेवा, स्टीवॉर्डिस. त्याच्यानंतर विस्कॉन्ट, विस्काउंट, ही गोट, शी गोट, मिल्कमॅन, मिल्कमेड, हेडमास्टर, हेडमिस्ट्रेस. हे पण शेफर्ड, शेफर्डचं काय आहे, शेफर्डेस. पुढे जाऊया. जॅक, ॲस, जेनी, ॲस, जॅक, जेनी. ऍक्टर, ऍक्ट्रेस, बेनिफॅक्टर, बेनिफॅक्ट्रेस, कंडक्टर, कंडक्ट्रेस, इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रक्ट्रेस, निग्रो, निग्रेस. पुढं फॉक्स, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे जरा वेगळं आहे. फॉक्सचं काय आहे, वाचा. फॉक्स आलं होतं. लक्षात ठेवायचं, फॉक्स, विक्सेन. त्याच्यानंतर बुलकाफ, काउकाफ, बिल्ली गोट, नॅनी गोट. पुढं आता थोडस वेगळं आहे, याच्याकडे पण लक्ष द्या. काय, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, लँडलॉर्ड, लँडलेडी, प्रिन्स, प्रिन्सेस, टेम्पर, टेम्प्ट्रेस. पुढं स्टेप ब्रदर, स्टेप सिस्टर, पिकॉक, पीहेन, ते काय इथं बाळा, क्लास करते तुला. डचेस. हा म्यूट करा जरा, मला हे लक्षात ठेवा. स्लिप हा म्यूट करा मॅडम. हॅलो, म्यूट करा. ड्यूक, ड्यूकचं काय आहे, वाचा. ड्यूक काय आहे, डचेस, वोटरी, वोटरेस, पिकॉक, पिहेन, ग्रँडफादर अर्थात ग्रँड मदर. पुढं गव्हर्नर, गव्हर्नर, गव्हर्नेस, डेरीमॅन, डेरीमेड, डॉन, डोना, मास्टर, मिस्ट्रेस. तर हे आहेत. शिवाय याच्यापेक्षाही जे काही दुसरे तुम्हाला असतील ते मी पाठवतो, सगळे करायचे. याच्यावरती 1 मार्क अपेक्षित असतो. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. जेंडर,
तर आपल्याला फक्त त्यातला जे मस्क्युलिन आहे त्याचं फेमिनाईन विचारलं जातं, त्याच्यावरती प्रश्न असतो. त्यामुळे आपण बरेचसे इथं एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, आवाज येत आहे सगळ्यांना? हॅलो. हो सर येतोय. बघा, देअर आर 2 काइंड्स ऑफ नंबर, म्हणजे वचन. नंबर म्हणजे काय? वचन. इंग्लिश मध्ये वचनाचे 2 प्रकार आहेत. सोपंच आहे. बघू आता काय आहे. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. आता सम इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल. आता जे काही अपवादात्मक आहेत ते आपण जास्त लक्षात ठेवायचे. बघा, बॉय यस प्रत्यय लावून आपण अनेक वचन करतो. कॅट, कॅट्स. तर ज्याला यस प्रत्यय लावून केलं जातं ते जास्त तर विचारलं जात नाही, शक्यतो ते विचारलंच जात नाही. विचारलं काय जातंय? ज्याच्यामध्ये यस प्रत्यय न लागता वेगळा कुठला तरी शब्द किंवा लेटर्स येतात असं विचारलं जात आहे. तर हे चेअर, चेअर्स हे सगळं तुम्हाला येत असावं, त्याबद्दल काय हे नाहीये. आता बघा, एक गोष्ट आहे इथं अशी आहे, इथंच सांगतो तुम्हाला. आता इथं काय आहे? मंथ, फक्त यस प्रत्यय लागलाय. परंतु इथं बघा, टॅक्स, कुठला प्रत्यय लागलेला आहे? कुठला प्रत्यय लागलेला आहे? कुठला प्रत्यय लागलेला आहे? कुठला प्रत्यय लागलाय? सुरुवातीला फक्त यस प्रत्यय लागला होता, आता काय वाढलेला आहे? हा सांगा. हॅलो. हा सर एकदा रिपीट करता का प्लीज? साध्या शब्दाला म्हणजे मंथ, त्याला यस प्रत्यय लागतो, फक्त मंथ्स होतं. परंतु जर त्या शब्दाचं शेवटचं जे लेटर आहे ते एच असेल किंवा एक्स असेल किंवा सीएच असेल, समजतंय? तर त्यावेळेस मात्र काय होतं? काय प्रत्यय येतो? येस. ईएस. ते लक्षात घ्यायचंय. पुढे जाऊया. हा, वाय आलं तरी सुद्धा येस प्रत्यय येतोय. वाय आलं तरी सुद्धा येस येतोय. की, कीज, टॉय, टॉयज. आता पुढे जाऊ थोडस. इथं बघा, आता ज्यावेळेस वाय येतो त्यावेळेस मात्र इथं काय झाला? आय ई एस. वायचा काय होतो? आय ई एस. वायचा काय झाला? या वायचा काय झाला? IES. ओबेलच्या पहिले सगळ्यांच्या जर लक्षात येतं? कॉन्स्टंट असेल तर वायचा लोप होतो आणि IES लागलं जातं. ओके, लक्षात ठेवायचं हे सुद्धा नियम. हिरो, हिरोज तसंच आहे. मँगो, ईएस. हिरो, ईएस. मोटो, परंतु फोटो, ईएस आहे का इथं? नाही. जर लास्टला जर ओवल्स आला असेल त्याच्यानंतर जर कॉन्स्टंट आला असेल तर तो नंतर ओ च्या जाग्यावर ES न लागता ओनली ES लागलं जातं, असं काहीतरी रूल आहे. हा, राईट, बरोबर आहे. तर तो नियम आपण तुम्हाला दिलेला आहे, तो फक्त एकदा बघून घ्या. पण लक्षात ठेवा, अपवाद आहे ह्याला, ते आपल्या लक्षात ठेवायचं आहे. किलो, किलोज. हॅलो, हॅलोज. पियानो, पियानोज. त्याच्या पुढे बघा आता, झूज, झू, झूज. कुक्कू, कुक्कूज. त्याच्यानंतर स्टुडिओ, स्टुडिओज. रेडिओ, रेडिओज. बांबू, बांबूज. ठीक आहे. आता बघा इथून पुढं ठीक आहे. लिफ महत्वाचं, आता लक्ष द्या व्यवस्थित. लिफचं काय होतंय? लिव्ज. लिव्ज. आता इकडे लक्ष द्या. जर यप आलं शेवटी तर काय येतं? यफ आलं तर काय येतं? यफ आलं तर काय येतं? किंवा एफ ई आलं तरी सुद्धा काय येतंय? फीईएस. ते लक्षात ठेवायचं. यप आलं तर ईएस
किंवा एफ ई आलं तरी सुद्धा फीई यस लक्षात ठेवायचं. एफ आलं काय येतं फीई यस. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं एफ आलं शेवटी तर काय येणार आहे आपलं फीई यस. ठीक आहे हे लक्षात ठेवायचं. अनेक वचन करत असताना जर शब्दाच्या शेवटी एफ किंवा एफ ई आलं एफ किंवा एफ ई आलं तर त्याचं काय होतं ES. हा. पुढे जाऊया. हे त्याच आहे सगळं उदाहरण. एफ आलेला आहे फीएस आलेला आहे एफ आलेला आहे फीएस आलेला आहे ऑल इथं एफ ई आलंय एफ ई एस आलंय. सेफ सेफेस बघा प्रूफ थोडस वेगळं आहे. आता हे पण लक्षात ठेवा अपवाद आहे. बऱ्याच वेळेला काय होतं आपण नियमानुसार जातो आणि चुकतं तर अपवाद पण आपण लक्षात ठेवायचे. आता हे तर तुम्हाला येईलच. सगळ्यात महत्वाचे जे आहे ते इथून आहे बघा. आता बघा ऑक्स ऑक्सचं अनेक वचन काय होतं ऑक्झर. Oxen. टूथ टीथ ह्याच्यातून तुम्हाला येतंय. ते वरचं आहे ते सोपं आहे त्याच्यातून प्रश्न येत नाहीये. ह्याच्यातून येत आहे चाइल्ड चिल्ड्रन वुमन वुमेन Men. माऊस माईस मागच्या वेळेस आलं होतं. लाऊस लाईस. Goose. Geese. त्याच्यानंतर मॅन मेन गुज गीज मागच्या वेळेस हे पण आलं होतं एकदा. फूट फिट आलं नव्हतं पण पर्यायात होतं एकदा. हे आलं नव्हतं एकदा पण पर्यायात होतं. आपल्याकडे जी पर्याय कट करून उत्तर सोडवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये हे कट झालं असतं त्यावेळेस. पुढे जाऊया. मॅनचं काय होतं मेन मॅनचं मेन होतं बाकी तर सेमच आहे. बुकचं काय होतं बॉटलचं काय होतं रूमचं. यातला जो मेन शब्द आहे यातला मेन शब्द कोणता आहे समजा बुक आहे तर त्या बुकचं फक्त आपल्याला प्लुरल करायचं असतं स्टोरीचं करायचं नाही. कारण या दोन्ही शब्दातला मूळ शब्द कोणता आहे कोणता आहे Book. बुक आहे तर बुकच बदलायचं. याचं बदलत बसायचं नाही. इंक बॉटल मूळ शब्द कोणता यातला बॉटल बॉटल्स. प्ले रूम रूम्स. ऑफिसेस क्लासमेट्स क्लासेस मेट्स असं नाही करायचं. मेट्स एकच शब्द आहे तो क्लासरूम्स. सेम म्हणजे मूळ शब्द किंवा महत्वाचा शब्द कोणता आहे त्याचं करायचं. आता पुढे सगळ्यात महत्वाचं इथं आहे बघा. येतो पण एक उदाहरण विचारलं जातं या प्रकारामध्ये. बघा आता याच्यातला सन इन लॉ याच्यातला जो मेन किंवा बेसिक शब्द आहे तो कोणता आहे सन आहे. तर याच आपल्याला करायचं आहे सन्स इन लॉ. ह्याचं लॉज करायचं नाही. हा मॅन. याचं वॉर करायचं. मेन शब्द कोणता आहे त्याच करायचं ब्रदर काउंट कमांडर सिस्टर हे मेन शब्द आहेत तर त्याच फक्त बदलायचं. त्याच्या पुढचं बदलत बसायचं नाही. पुढं तुम्हाला माहिती असेल हे पण महत्वाचं आहे. याच्यावर पण प्रश्न येतो. काय आहे एमपी. एमपी म्हणजे काय म्हणतो आपण एमपी म्हणजे Member of Parliament. मेंबर हा मेंबर ऑफ Parliament. पार्लमेंट. तर PARL ला आय लक्षात ठेवायचा स्पेलिंग मध्ये. मेंबर ऑफ पार्लमेंट त्याचं काय होणार पार्लमेंट्स. इथं काय होणार मेंबर्स ऑफ Yes. पार्लमेंट्स. Parliament. परंतु एमपीज म्हणताना मात्र आपण काय म्हणणार MPs. एमपीज म्हणणार. हा OAP तर OAPs असं आपल्याला फक्त यस लावायचं आणि पूर्ण असेल तर मात्र काय म्हणणार आपण मेंबर्स Members. ऑफ पार्लमेंट. हा हे पण लक्षात ठेवा. VIPs किंवा MLAs हे पण माहित आहे तुम्हाला युफोज. हा आता इथं एक महत्वाचं आहे बघा. बघा आता क्रायसिस कुठला शब्द आहे क्रायसिस. हे थोडंसं पाठच करावं लागेल आपल्याला. क्रायसिस तर इथं आय आहे त्याचा इथं काय झालेला आहे
ई झालेला आहे. आयचा काय झाला क्रायसिस मध्ये? ई आयचा झाला ई क्रायसिस. तसंच या आयचा काय झाला? ई. आयचा काय झाला? ई. अजून आहे का कुठं? बघा, हायपोथेसिस, हायपोथेसिस लक्षात ठेवायचं, तेच आहे हे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. क्रायसिस तर क्रायसेस, त्याच्यानंतर बॅक्टेरियम, बॅक्टेरिया, ओयासिस, ओयासेस, सिलॅबस, अनेक वचन लक्षात ठेवा. काय आहे सिलॅबसचं अनेक वचन? सिलॅबी. अतिशय महत्वाचा शब्द फॉर्म्युला, परंतु इथं स्पेलिंग मध्ये फॉर्म्युलाज. त्याच्यानंतर न्यूक्लियस, न्यूक्लियस तर त्याचं काय आहे? न्यूक्ली. हा, त्याच्यानंतर हा महत्वाचंच आहे. डेटम, डेटा, ओहम, ओहा, मीडियम, मीडिया, जीनियस, जीनी, क्रायटेरिया, क्रायटेरिया बघा, क्रायटेरियन, ओएन आहे, इथं मात्र आय ए झालेलं आहे. अतिशय महत्वाचा रेडियस, रेडी, हे लक्षात घ्या बरं का, हे येण्यासारखं आहे. ह्याच्यावर जास्त फोकस करा. वरचं जे सोपं आहे ते येत असते, त्यावर काही विचारत नाहीत कोणी, परंतु हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर इंडेक्स, प्रश्न येणारच आहे. इंडिसेस, लार्वा, लार्वा, लार्वे, लार्वे, ए केलेला आहे त्यांनी, ए. हा जो ए असतो तो साधारणतः असा गणला जातो आपल्याकडे इंग्लिशमध्ये, फोनेटिक्स मध्ये. त्याच्यानंतर हँडफुल, हँडफुल्स, त्याच्यानंतर बॅसिलस, बॅसी, बॅसिली, करिकुलम, करिकुला, लक्षात ठेवा, करिकुलम, करिकुला, अजेंडम, अजेंडाज, डिक्टम, डिक्टम्स. तर हे तुम्हाला काय करायचं आहे? सगळं हे जे आहे हे करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण आज या तासाला फक्त काय काय घेतलं तर बघा, प्रश्न येणारच आहे याच्यावरती. हा, याच्यावरती एक प्रश्न आहे. कशावरती? नंबर म्हणजे वचन. नंबर म्हणजे काय आपण इथं सांगितलेलंच आहे, वचन. तर वचनावरती 1 मार्क येणारच आहे. ही आत्ताची उदाहरणं शिवाय अजून दुसरी उदाहरणं ते लक्षात ठेवा. स्पेशली जे अपवाद आहेत ते लक्षात ठेवा. तर इथला 1 मार्क येणार आहे, तो तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं? जेंडर पाहिलं होतं, बरोबर? तर जेंडर मध्ये सुद्धा 1 मार्क आहे. जे सोपे आहेत ते सोडून दुसरे जेंडर लक्षात घ्या, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न येणार आहे. शक्यतो प्रश्न याच्यातला सुद्धा मस्क्युलिन किंवा फेमिनिन वरतीच काय असतो? फेमिनाईन वरतीच असतो, म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग याच्यावरतीच विचारला जातो. याचं जास्त तुम्ही करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाले 2 मार्क, बरोबर? 2. आणि त्याच्यानंतर हा 3रा मार्क कोणता? केस म्हणजे विभक्ती. केस म्हणजे काय? विभक्ती. आपला 3रा मार्क विभक्तीवरती, म्हणजे केस म्हणजे विभक्ती. ह्याच्यावरचा 1 मार्क. असे आपण टोटल 3 मार्क प्रस्तावित असलेले पाहिले. इथे मार्क 3 मार्कासाठी ते, कारण विभक्तीवरती एखादा प्रश्न येण्याची शक्यता आहे. कधी कधी समजा याच्यावर नाही आला तर सोडून द्या, परंतु नंबर आणि त्याच्यानंतर जेंडर, कुठली गोष्ट आहे? नंबर म्हणजे वचन, बघा, नंबर आणि जेंडर याच्यावरती तुम्हाला 100% 2 मार्क येणारच आहेत. इथला सुद्धा विभक्तीचा 1 येणार आहे, पण आपण तरी पण सोडून दिला, कदाचित नाही आला तर ठीक आहे. पण नंबर आणि जेंडरवरचे 2 मार्क्स तुम्हाला येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलंय का? हे विभक्ती, नंबर किंवा केस, नंबर, जेंडर काय काय आहे? हे केस, नंबर आणि जेंडर असे टोटल 3 मार्काचा अपेक्षित आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये अजून व्हरायटी मी तुम्हाला देतो.
त्याच्यावरून तुमच्या लक्षात येणं सोपं होऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे. याच्यावर कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा. ह्या 3 वरती, केस, नंबर आणि जेंडर वरती. No, sir. कारण हे एकाच वेळेस अभ्यासलं पाहिजे. तुम्ही सुद्धा अभ्यास करत असताना जो मी शिकवण्याचा सिक्वेन्स ठेवतोय सध्या तोच फॉलो करायचा. मी सुरुवातीला टाइप्स ऑफ ते पार्ट्स ऑफ स्पीच घेतलं, तेच तुम्ही अभ्यासायचं. त्याच्यानंतर हे 3 अभ्यासायचं. पार्ट्स ऑफ स्पीच वरती ते बेसिक आहे. प्रश्न 1, 2, 3, 4 असे येऊ शकतात, परंतु याच्यावरती 2-3 तर 100% येणार आहेत. बरं, ठीक आहे. हे व्यवस्थित आहे, सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का. तुम्हाला दुसरी एक मी PDF पाठवलेली आहे इंग्लिशची. 2 पाठवलेत मी तुम्हाला. ही जी मी घेतोय ते एक आहे आणि दुसरी एक आहे. तर त्यातून सुद्धा समजा ह्याचे काय नियम असतील तर ते पण करा आणि ह्यातले तर कराच करा. ठीक आहे. कट करू. पुन्हा 10 मिनिटात लगेच आपल्याला टेन्स पाहायचं आहे. दुसरं जे आपलं लेक्चर आहे ते कशावरती आहे, टेन्स वरती. तर लगेच 10 मिनिटात जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. तोपर्यंत कट करू. हो सर. हॅलो. हा, लगेच 10 मिनिटात जॉईन व्हायचं. आपल्याला टेन्स शिकायचं आहे, सगळ्यात महत्वाचं. टेन्सवर आधारित आपल्याला डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि चेंज व्हायचं आहे त्याच्यानंतर.